सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर नागपूर शिक्षक घोटाळा हे प्रकरण खूपच गाजत आहे आणि या शिक्षण घोटाळ्याची तार हळूहळू गोंदिया जिल्ह्यापर्यंत सुद्धा पोहोचली आहे। जिल्ह्यामध्ये सुद्धा शिक्षक घोटाळा झाला असे समजण्यात येते आणि या बाबतीत गोंदियाचे माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी डॉक्टर महेंद्र गजभिये यांनी सांगितले। गोंदिया जिल्ह्यात 2020च्या सुमारास काही शिक्षकांनी ची वैयक्तिक मान्यता ही तत्कालीन शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत देण्यात आली होती। याविषयी तत्कालीन शिक्षण उपसंचालकांनी आक्षेप घेऊन या 52 शिक्षकांची मान्यता ही रद्द करण्यात आली होती। या 52 काही शिक्षक माननीय उच्च न्यायालय यांच्याकडे तक्रार दाखल केली होती आणि त्या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालयाने शिक्षक सहसंचालकांच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत याची चौकशी करून निर्णय घ्यावा असं सांगितलं होतं। त्यानुसार शिक्षण सहसंचालकांनी याची पडताळणी करून त्या शिक्षकांची मान्यता ही पूर्ववत करण्यात आली होती आणि त्यांचं वेतन सुरू करण्यात आले होते। परंतु 16 शिक्षकांची मान्यता त्यावेळेस रद्द करण्यात आली होती आणि हे 16 शिक्षक सुद्धा यांनी न्यायालयात याचिका सादर केली होती आणि ती याचिका प्रलंबित आहे। याचिका सादर केल्यानंतर जो काही निर्णय उच्च न्यायालयातील कारवाईत करण्यात येणार असल्याचं शिक्षणाधिकारी महेंद्र गजभिये यांनी सांगितले आणि त्याचबरोबर सध्या कोणत्याही प्रकारच्या वैयक्तिक मान्यता ह्या अनियमित नसून शासन मान्यतेला धरूनच असल्याचं त्यांनी सांगितलंय आणि कोणत्याही प्रकारचा जिल्ह्यामध्ये घोटाळा झाला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। तर एका बाजूला मोठ्या प्रमाणात शिक्षक भरती घोटाळा असल्याचं बोललं जातंय, तर दुसरीकडे शिक्षण अधिकारी मात्र या अनियमितता झाली नसल्याचं सांगितलंय। आता खरं प्रकरण काय आहे याची उच्चस्तरीय चौकशी झाल्यावरच याची माहिती सामान्य लोकांसमोर येणार आहे। सध्या काही वर्तमानपत्र आणि न्यूज चॅनल्समध्ये जी बातमी प्रसारित होत आहे त्या माहितीच्या अनुषंगाने सन 2020 मध्ये काही वैयक्तिक मान्यता तत्कालीन शिक्षणाधिकारी यांच्या मार्फत देण्यात आलेल्या होत्या। त्याची यथावकाश चौकशी करून मान्य शिक्षण संचालक यांनी एकूण 52 वैयक्तिक मान्यता ज्या त्या रद्द केलेल्या होत्या। त्यानंतर याच्यापैकी काही शिक्षक हे मान्य उच्च न्यायालय यांच्याकडे दाद मागण्यासाठी गेले असता मान्य उच्च न्यायालय यांनी शिक्षण सहसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत याची सगळी चौकशी व्हावी व पुन्हा याच्यावर निर्णय घ्यावा अशी कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले होते। त्यांच्या अंतर्गत काही शिक्षकांच्या मान्यता ज्या कायम ठेवल्या गेल्या आणि काही शिक्षकांच्या मान्यता ज्या रद्द केल्या गेलेल्या होत्या आणि सध्याच्या जे तक्रारकर्ते आहेत त्यांनी जे 16 शिक्षकांचे जे विषय आहेत याच्यामध्ये हे जे शिक्षक आहे या शिक्षकांची सध्या मान्य उच्च न्यायालयाच्याकडे जी याचिका आहे ती प्रलंबित आहे आणि माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच या सर्व शिक्षकांचे एकूण 16 शिक्षकांचे जे पगार आहेत ते पगार सध्या स्थितीमध्ये काढण्याचे कारवाई जी आहे ती शिक्षण अधिकारी आणि वेतन पथक अधीक्षक यांच्या मार्फत सुरू आहे। 2020 नंतरचा जो कार्यकाळ आहे या 20 नंतरच्या कार्यकाळामध्ये हे माध्यमिक शिक्षणाधिकारी गोंदिया यांच्या कार्यालयामार्फत कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या मान्यता किंवा चुकीची कारवाई या कार्यालयाकडून झालेली नाही आहे। जे काही प्रकरण आहे ते या कार्यकाळाच्या अगोदरचे होते आणि माननीय उच्च न्यायालय आणि शासनाच्या नियमानुसार कायद्यानुसार आणि धोरणानुसार याच्यावर संपूर्ण कायदेशीर कारवाई होत आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अनियमितता झालेली नाही आहे। प्रतिनिधी राधाकिसन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।